लागली, घरात बसले तरी गरम व्हायला लागले. परी तेवढं एक तांब्यावर पाणी आण ग. पया सांगितलं का तरी म्हणलं इतके वेळ झालं का काम सांगत नाही. आणि ते ग्लास ताब्यातच नीट जाऊ दे. परे मला बी दे पाणी. पया आत्याचं झालं की मम्मीचं. बर मम्मी तुला ना त्याला एकदाच ताण लागते बाया. इकडं जड धरा त्या पाणी. बघू बघू बरं झालं ग आणलं. खेळायचं आणायचं राहिलं. रुको जरा सबर करो. परी जा ग मम्मीला विचारून ये, चपाती करणार आहे का भाकर. बर भैया सांगितलं का मम्मी चपाती करणार आहे का भाकर. हा चपाती करणार आहे का भाकर. काय खायचंय ती विचार, ती करते. हा भैया तू काय खायचंय ते सांग. मला का चांगली भाजी कर म्हणावं आणि छान छान चपात्या कर म्हणावं. चपात्या हा मम्मी आत्या म्हणली की छान छान भाजी बनव आणि चांगल्या चपात्या बनव. हा आता पीठ मळायचं, तू भाजी करायची, तू स्वयंपाक करायचा. आता भाकरी गिळायला काही नरड्यात अडकते त्या वय. परे मी करणार आहे भाकरी. इथं माझा जीव भुलून गेलाय काम करू करू. आणि आई तर खायला नुसतं पाहिजे, करू लागायला कोण येत नाही. जाऊन सांग भाकरी करणार आहे, खायचं असं खाऊन तर बसतच. हा अगं आत्या मम्मी म्हणली की आहे ना चपाती नाही करणार भाकर करणार आहे. मला वाटलंच होतं की तुझी आई तशीच म्हणणार, नाहीतर लय खुनसाळे. मी चपाती सांगितली की भाकर करणार आहे. ज्या दिवशी म्हणाल भाकर कर त्या दिवशी चपाती करन. लय आगावे. घरी आली की नसेल टोचते तुझ्या मम्मीला मी. एक काम कर, जा मग भाकर तर भाकर कर म्हणाव, गवार कर म्हणाव. हा आणि आता करच म्हणाव. हा बशा सांगितले हा त्याने काम पाय दुखायला लागले ह्यांचं करून करून. मम्मी आत्या म्हणली की गवारची भाजी कर. बसल्या जागी उठव सांगायचं, नीट करून द्यायचं नाही, काय नाही काय नाही. आणि आई तर गिळाय पाहिजे. भावाच्या दारात आलं की इकडलं तांब्या इकडं उचलाय नको. आणि ह्यांच्या दारात गेल्यावर आम्ही पुढं तोंड पुढंच तर कामं करायची. चल प्रगती ही करून, चल प्रगती ती करू म्हणून. आणि आपल्या दारात आल्यावर काय करत नाहीत का. वांगी चिरून ठेवली ती वांग्याची भाजी आणि भाकरी करणार आहे बघ. खायची असं खावा म्हणतात, नका खाऊ, मला घेऊन देत नाही. बर भैया आत्याचं झालं की मम्मीचं नुसता ताप गेलाय. पाय ना पाय दुखायला लागलं. काय करू आयडिया. थांब ह्या दोघींना ताप अभी मजा आएगा ना भिड़ो. काय म्हणली मम्मी. अगं आत्या मम्मी म्हणली वांग्याची भाजी करणार आहे. मी म्हणलं होतं ना की तुझी मम्मी लय खुनसाडे म्हणून. मी सांगितली गवार की लगेच वांग्याची भाजी करणार आहे. अशीच आहे. अगं आत्या मम्मी तुला म्हणली की आहे ना ती नुसतं ऐकतं खाती. तुझं लावत नाही हे तांबीला इकडं ठुत नाही. आणि तुझ्या आत्याच्या घरी गेलं की लगेच मला काम सांगते. अशी म्हणली काय तुझी मम्मी. हा अगं ती तरी काय लय काम करून बोंब पाडतीय. हा सगळं तसंच असतंय घरात तर. अशी म्हणली की अजून लय खुनशी आहे तुझी आत्या. काय नाही सांग तुझ्या आईला म्हणावं तिला गवारच खायची ना गवारच खाणार आहे मी. सांगून ये. म्हणली तू अजून की खायची असेल तर खा नाहीतर उपाशीच बस. कशी बोलती बघते मी. जा म्हणाव गवारच खायची आत्याला सांगून ये. रुको जरा सबर करो. अगं मम्मी आत्या म्हणली गवरच कर. तसली दादा घरी आहे ना, मला बापाजवळ दाखवायची, माझ्याजवळ नाही. मी जी करते ते खावं लागेल. आणि खायचं असं खावं ना तर उपाशी बसला तर हाताने करून खाव.
मला गेंदा नाही. जा सांग, मी वांग्याची भाजी आणि भाकरी करणार. अगं मम्मी, आणि आत्या म्हणली तुझी मम्मी लय खुनशी आहे. खुनशी असू दे ना तर कारल्यासारखे कडू असू दे, मला घेणं देत नाही. तर गॅस समोर मला राबायचंय, त्यांना नाही मस्तपैकी असं बसून खात बसायचं. ती मला घेऊन देणं. जा सांग, वांग्याची भाजी आणि भाकर करणार आहे म्हणा. आणि ती नाटक आहेत ना भावाजवळ जात. अगं मम्मी, आत्या अशी म्हणली तर मला लय वाईट वाटलं बघ. काय करते बाई, तुझा बाप नीट नाही नशिबाला माझ्या. नाही तर तुझ्या ह्या आत्याची दादागिरी मी कशाला ऐकून घेते. बाप नीट असताना बापानेच नीट केली असते तुझ्या आत्या. जाऊ दे, बोलू दे. जा, मी वांग्याची भाजी आणि भाकरी करणार. हा. अगं आत्या मम्मी म्हणली की नाही गवारची भाजी करणार. नाहीच करणार म्हणली का? हा. अगं आत्या, मला एका गोष्टीचं लय वाईट वाटलं. कुठल्या? अगं आत्या, तू 2च दिवस येते, मम्मी तुझ्या मनाचं काय सुद्धा बनवत नाही. भैया 2 दिवस भावाकडे आलं तरी सुद्धा ही नीटनीटकी बनवत नाही. माझ्यावर जुलूम आणि लेकरांवर सुद्धा जुलूम. थांब, तुझ्या आईला आणि चांगलंच बघते आता. आणि म्हणली ही जे नाटकं आहेत ना ती घरी. अशी म्हणली काय? हा. आता सुट्टी देत नाही बघ तुझ्या आईला. थांब, आलेच बघून तुझ्या. बया, बरं झालं गेली भांडण करायला आत्या. मगाच धरणं नुसतं कटा आणून टाकलं होतं. मी म्हणते मला खेळायचंय नुसते काम सांगत होती. आता अर्धा तास बसा भांडण करत. रुको जरा सबर करो. प्रगती, हा, परीला काय म्हणलीस ग तू? काय म्हणले? काय म्हणली? काय भाजी करणार आहे? वांग्याची. मग तिला सांगितलं होतं की गवार कर म्हणून. आणि गावात नीट कुणी करायची आता? मग करायची. काय काम आहे दिवसभर तुला घरात? काय काम आहे? बाकीची काम कुणी करायची? मग काय तुला काय अख्खा दिवस जातोय का तवा? अहो, पण तेवढ्या वेळेत माझी दुसरी कामं होत नाहीत का? आता मी आरामची खेळणार. काय काम आहे का घरात? 2 टकोची आहेत आणि दावे तर बाहेरच गेलेला असतो. आणि तुम्ही काय काम करणार आहे? मग बसले बसले मग मी 2 दिवस बाहेर आले तरी बी नीटकं बसायचं नाही का? आणि तुम्ही ते काय आल्यावर आम्ही काम करत नाही. मग काय झालं केलं म्हणून? बारीक आहेस ना माझ्यापेक्षा. मग तुम्ही बी काय थोडस काम केलं तर काय होतंय मग? अगं मी माझ्या सुखासाठी येते इथं. 2 दिवस बसावा, आराम करावा. तू बी तुझ्या बाहेरला गेलो काय असेच काम करतेस का? आम्ही करतो बाय आमच्या हा, माहेरला. लय काम करतेस माहितीये. बघतोय, दिसतंय ना आम्हाला. सकाळ काम संध्याकाळ पत्तोर पडतंय. पडू द्या ना, माझं घर आहे. मी ठरवून कधी काम करायचं. तुझं घर आहे मग आम्ही आले, आम्हाला नीटनीटकी बघ ना. आणि नीट करते ना, ती खावा ना. काय करतेस तू? काय नाही, ती गवारच करायची. आणि काय म्हणलीस ग तू? नसलं खवाटत तर तुमच्या घरी जाव. मग मी कुणाचं आहे? कोणाचं आहे? माझ्या बापाने कमवून ठेवलंय. कोण म्हणलं बाबांनी कमवून ठेवलं? माझ्याच बापाने कमवून ठेवलंय. आणि भाऊ तरी काय लय लोकांचा येतो? माझ्या भावाने कमवलंय. भावाने कमवून ठेवलं. ते भावाजवळ बोला, ती माझ्याकडून तसल्या पदव्या तीच पूर्ण होणार सांगते. नाही. तुला जरी काय वाटत असलं ना तर ते भावाला सांगायचं. असं पुरणपेक्षा सांगायचं नाही की ही करा आणि ती करा म्हणून. मी करणारच नाही. मी मी इथं मला येईन. येतं ती करण. मी मी खायचं खायचं येईल, नका. 10 दिवस राहील नाही तर 2 महिने राहील. तू मला सांगायचं नाही की आताच निघून जावा आणि मगच निघून जावा म्हणून. मी म्हणलेलंच नाही तुम्हाला निघून जावं म्हणून. अगं कशाला सांगते मग पोरीपाशी? पोरीला मी बोलायचं घरी काय गरज सांगितलं आहे? नाही की तुम्हाला निघून जावं. मला येऊन म्हणायचं.